Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Double tap to activate. Double tap to activate. I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. पाठ क्रमांक 26. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार 3 एप्रिल 2022. ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर सर्वांचं महादेव गुरु 26व्या पाठासाठी स्वागत करत आहे. आज आपण इंग्रजी पाठ क्रमांक 26वा पाहणार आहोत. टुडे इंग्लिश लेसन नंबर 26. I learn English, so do you. Mahadev Guru welcome you all on All-in-One for VI2 for 26th English lesson of I learn English, so do you. Today, 3rd April, Sunday, 2022. नमस्कार. आता आपण पाठाला सुरुवात करूया. आपण पाठात कसं घटना घडली हे सांगत आहोत. वी ईट राईस म्हणजे समजा असं घ्या की मी भात खातो, आम्ही भात खातो असं हे तुम्ही सांगताय. पण आम्ही खाल्लं म्हणायचं आहे. आम्ही भात आमटी खाल्ली. वी एट राईस अँड करी. आमटीला करी म्हणतात अथवा ब्रॉथ म्हणतात, BROTH, पण युजली करी म्हणतात. CURRY. वी एट राईस विथ करी म्हणजे आम्ही आमटीबरोबर भात खाल्ला किंवा आमटी भात खाल्ला किंवा आमटीशी भात खाल्ला. एट EAT ईट म्हणजे खाणे आणि त्याचा पास्ट टेन्स एट ATE. पास्ट पार्टिसिपल ईटन EATEN, पण त्याचा वापर आपण पुढे बघू. आता वेन डू यू स्लीप, तू केव्हा झोपतोस किंवा तू केव्हा झोपतेस. तू काल केव्हा झोपलीस आता पास्ट टेन्स आला तर कसं म्हणणार. वेन डिड यू स्लीप येस्टरडे. वेन डिड यू स्लीप येस्टरडे म्हणजे तू केव्हा झोपलीस, काल केव्हा झोपलीस. अथवा वेन यू स्लेप्ट येस्टरडे. आता SLEEP स्लीप म्हणजे झोपणे, त्याचा पास्ट टेन्स SLEPT. पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल समान आहेत, स्लेप्ट. तेव्हा वेन डिड यू स्लीप और वेन यू स्लेप्ट म्हणजेच आय स्लेप्ट ॲट 10 PM अथवा आय स्लेप्ट ॲट 10 in the night म्हणजे मी 10 वाजता झोपले म्हणजे रात्री 10 वाजता झोपले, अशा पद्धतीने त्याचं उत्तर होईल. वेन तुम्ही नेहमी कधी जेवता. वेन डू यू हॅव लंच युजली. वेन डू यू हॅव लंच युजली तुम्ही नेहमीचं सहसा, युजली म्हणजे सहसा, तुम्ही सहसा कधी जेवता. ह्याचं आपण साध्या काळात विचारतो. आता काल कधी जेवलात. आपण
काल कधी जेवला तर काल होऊन गेलं म्हणजे आता समजा आपण संध्याकाळचं जेवण म्हणूया, डिनर म्हणूया. वेन डिड यू हॅव डिनर, म्हणजे वेन डिड यू हॅव डिनर यस्टरडे, म्हणजे काल रात्री तुम्ही जेवण केव्हा घेतलं. म्हणजे हॅव, वेन डू यू हॅव, वेन डिड यू हॅव हे समान राहिलं क्रियापद, पण डीड आल्यामुळे राहिलं. अदरवाईज वेन यू हॅड डिनर यस्टरडे आला का लक्षात. डीड असल्यामुळे हॅवच राहिलं होतं, पण डीड न घेता जर तुम्ही करायचं झालं तर वेन यू हॅड डिनर यस्टरडे, तुम्ही संध्याकाळी जेवण कधी घेतलं. वेन यू हॅड युअर डिनर यस्टरडे, तर तुम्ही काल संध्याकाळी कधी घेतलं असा त्याचा अर्थ होतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे, ते सांगता आलं पाहिजे. वेन डिड यू ड्रिंक द वॉटर टुडे, म्हणजे तू आज पाणी कधी प्यायलास. वेन डिड यू ड्रिंक द वॉटर टुडे, आज तू पाणी कधी प्यायलास. अथवा वेन यू ड्रँक द वॉटर, तू पाणी कधी प्यायलास प्यायलीस. वेन यू ड्रँक द वॉटर, डीड असल्यामुळे ड्रिंक क्रियापदाचं मूळ क्रियापद राहतं, पण डीड नसलं की क्रियापदाचं दुसरं रूप येतं, भूतकाळ रूप. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. DRINK ड्रिंक म्हणजे पिणे, त्याचा पास्ट टेन्स ड्रँक DRANK, आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल ड्रंक DRUNK ड्रंक. अर्थात त्या संदर्भात वापर आपण नंतर बघू. What did you eat in the lunch today? What did you eat in the lunch today? म्हणजे तू आज जेवणात, लंच म्हणजे दुपारचं जेवण, आज दुपारच्या जेवणात काय खाल्लंस. डिड यू एट टुडे, दुपारच्या जेवणात काय खाल्लंस. व्हॉट यू एट इन द लंच टुडे, आता ईटचा एट झाला, कारण डीड नाही आहे म्हणून ATE एट आला. व्हॉट यू एट इन द लंच टुडे, आजच्या जेवणात तुम्ही काय खाल्लं किंवा तू काय खाल्लंस. वी एट राईस अँड चपातीज, आम्ही पोळी भात खाल्ला. वी एट राईस, व्हेजिटेबल्स अँड चपाती, आम्ही पोळी भाजी आणि पोळी भाजी आणि भात खाल्ला. वी एट राईस, व्हेजिटेबल्स अँड चपातीज इन लंच, आम्ही आजच्या जेवणात पोळी भाजी आणि भात खाल्ला. हाऊ मेनी चपातीज डिड यू ईट, तू किती पोळ्या खाल्ल्यास. किती पोळ्या खाल्ल्यास, आम्ही 3 पोळ्या खाल्ल्या. वी एट 3 चपातीज. वी एट 3 चपातीज. हाऊ मच राईस डिड यू ईट यस्टरडे, हाऊ मच राईस डिड यू ईट यस्टरडे, म्हणजे तू काल भात किती खाल्लास. हाऊ मेनी चपातीज, पण हाऊ मच राईस, राईसला मेनी म्हणता येत नाही, कारण तो संख्येत मोजता येत नाही 1, 2, आणि म्हणून आय एट क्वार्टर kg राईस. क्वार्टर म्हणजे पाव, QUARTER, क्वार्टर पाव, QUARTER. हाफ म्हणजे अर्धा, HALF, हाफ. वी एट हाफ राईस, हाफ kg राईस. kg म्हणजे किलोग्रॅम, KILOGRAM, ग्रॅम, किलोग्रॅम, म्हणजे मी अर्धा किलो भात खाल्ला किंवा मी पाव किलो भात खाल्ला. हाऊ मेनी ग्लास ऑफ वॉटर यू ड्रँक,
तू किती ग्लास पाणी प्यायलास? हाऊ मेनी ग्लास ऑफ वॉटर यू ड्रँक? तू किती ग्लास पाणी प्यायलास? आता इथे ग्लास मोजता येतं म्हणून ग्लास मोजता येतात म्हणून मेनी आहे. हाऊ मच वॉटर डू यू टेक युजली? आता तू पाणी किती घेतो सहसा? हाऊ मच, आता पाणी हे पातळ लिक्विड आहे जे संख्येमध्ये मोजता येत नाही म्हणून त्याला मच लागतो. जसं राईसला मच लागला तसं पाण्याला मच लागला. हाऊ मच वॉटर यू टेक युजली? तू सहसा किती पाणी पितोस? आय हॅव हाफ लिटर वॉटर. आय हॅव हाफ लिटर वॉटर अथवा आय हॅव हाफ ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे मी अर्धा ग्लास पाणी पितो अथवा मी अर्धा लिटर पाणी पितो. आलं का लक्षात? हे असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नाउ फ्रेंड्स, सो आय ट्राईड माय बेस्ट. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे भूतकाळात वाक्य कशी करायची, अर्थातच हा साधा भूतकाळ आहे, कशी करायची हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हेन डू यू हॅव ब्रश ऑफ टीथ? व्हेन डू यू ब्रश युअर टीथ? तू तुझे दात कधी घासतोस? आय ब्रश माय टीथ इन द मॉर्निंग. मी माझे दात सकाळी घासतो. टू ब्रश टीथ म्हणजे दात घासणे. व्हेन डिड यू ब्रश युअर टीथ? तू दात कधी घासलेस? आय ब्रश्ड माय टीथ अर्ली इन द मॉर्निंग. मी सकाळी माझे दात घासले. ब्रश युअर टीथ, ब्रश अप युअर टीथ वगैरे वगैरे असं म्हटलं जातं. आता मी आज पाढे घेण्याऐवजी जरा तुमच्या उच्चारांबद्दल मी थोडा साशंक आहे. तर तुम्हाला तुमचे उच्चारही चांगले झाले पाहिजेत म्हणून मी अल्फाबेट्स म्हणजे आद्याक्षर, मुळाक्षर घेणार आहे. बरेच दिवस झाले घेतले नाहीत आणि आता तुमच्यामध्ये काही नवीन लोक आले असतील की ज्यांना उच्चारांची सवय तेवढीशी नाही किंवा उच्चाराचं तंत्र माहीत नाही. त्यांना हे मी सांगण्यासाठी आज पुन्हा मुळाक्षर अल्फाबेट्स ALPHABETS अल्फाबेट्स मुळाक्षर आद्याक्षर घेणार आहे. कृपया अशाच प्रकारे उच्चार करा अशी माझी इच्छा आहे. कारण चांगली भाषा बोलायची असेल तर उच्चार चांगले पाहिजेत, वाणी चांगली पाहिजे. तेव्हा आता मी अल्फाबेट्स मुळाक्षर घेतो, त्याप्रमाणे तुमचे उच्चार झाले पाहिजेत. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. आता मित्र, मी उच्चार केले त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रत्येक अल्फाबेटचे उच्चार झाले पाहिजेत. नाहीतर काही लोक आपल्यापैकी किंवा बाहेर तुम्ही ऐकत असाल उच्चार कसे करतात, F H M L M N S असे करायचे नाहीत. लक्षात घ्या. F L K L M N O P असे स्पष्ट उच्चार आले पाहिजेत. कृपया मी जे सांगतो ते लक्षात ठेवा, अन्यथा लोक तुम्हाला हसतील आणि तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत. तेव्हा
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या लोकांचं मन जिंकण्यासाठी आपले उच्चार सुस्पष्ट असायला हवेत. तेव्हा मित्रहो, आज पुरता मी इथेच तुमची रजा घेतो. भेटू पुढील भागात, पुढच्या लेसन नंबर 27. I learn English, I learn English, so do you. Send. But.